आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्मार्ट न्यूजची भेट आगळी, महिला वर्गासाठी आनंदाची दिवाळी. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष. ऑपरेशन मदत समूहाकडून जांबोटी भागातील शाळांची पाहणी. खानापूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन. मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलमध्ये पालक सभा संपन्न. समर्थ कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कोजागिरी उत्सव उत्साहात. बैलहोंगलमध्ये धाड टाकून 70 जुगारांना अटक. गणेशपुरात टोळक्यांकडून जवानांना जबर मारहाण. इनरव्हील क्लबतर्फे शाळेचे सुशोभीकरण. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी. थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. मागील महिन्याभरापासून महिला वर्गाच्या भावविश्वाचा स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन सोहळा रंगला होता. त्याची सांगता क्षणदार बक्षीस वितरण समारंभाने झाली. या समारंभामध्ये हिरकणी ग्रुप, शिवकन्या आणि संस्कृती ग्रुप या 3 मंडळांनी विशेष सन्मानाचे मानकरी असा गौरव प्राप्त केला. स्मार्ट न्यूज संस्थेने महिला वर्गासाठी नवरात्री क्वीन ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला महिला वर्गाने उदंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी सायंकाळी रंगला. या समारंभात महिला वर्गाकरिता बक्षिसांची खैरात झाली. त्यामुळे स्मार्ट न्यूजची ही आगळी भेट म्हणजे महिला वर्गासाठी आनंदाची दिवाळी ठरली. की त्या उत्सवामधला, त्या अनुभूतीमधला, त्या आनंदामधला जो अनुभव आहे तो आपल्याला अलौकिक असतो. आपल्याला दिवाळीसाठी किंवा दसऱ्यासाठी ते आनंद आपल्याला अध्यवस्थित वाटतात. हे त्याचं मुख्य कारण आहे. म्हणूनच आजची मुठी तुम्हाला प्रत्येकाचा आनंद मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही प्रतिसाद देत आलाय, त्या पद्धतीनं तुमचा प्रतिसाद मिळत नाही अशी खात्री मला आहे. आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी काही वेळा असं होतं की मला जर 2 दिवसांपूर्वी विचारलं असतं तर हा कार्यक्रम इतक्या भव्य पद्धतीने, इतक्या शानदार पद्धतीनं होईल की नाही अशी शंका होती. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः उंचावलेल्या कर्तृत्ववान महिला आहेत. प्रतिनिधीच्या जन्मापासून दूर राहून समाजासाठी आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या या महिलांची ओळख करून देण्याची संधी आम्हाला मिळत आहे. हे आमच्या स्मार्ट न्यूज परिवाराचे भाग्य आहे. आमच्या पहिल्या मार्गदर्शक आहेत प्राचार्य अलका जाधव मॅडम. अलका जाधव यांचे शिक्षण BSc आणि त्यानंतर MA मध्ये झाले आहे. त्यांनी मागील सुमारे 30 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. ती आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर इंग्लिश माध्यम शाळेच्या प्राचार्य म्हणून गेली 27 वर्षे त्या सेवा बजावत आहेत. आणि मला आनंद होतो की त्या माझ्या प्रिन्सिपल आहेत. ते मला सांगायला आनंद होतो की त्यांच्या सत्कार मॅडमांनी करावा अशी विनंती करते.
कमी नाही आहे ना, त्यांनी तेवढंच करत नाही. त्याकडे हॅपी म्हणून त्यांना प्रेम वाटलं सासू सासरे आई वडील नंदन जाऊ दीर घर मुलं सगळं आमचं कमी घ्यायचं होतं. संध्याकाळी आम्ही ते यायचं बोलून आणि घराचं सगळं पटपट काम होऊन त्यांचा व्यवस्था करायची. त्याच्यासाठी आम्ही ह्याच्यासाठी मी काय म्हणते पुरुषापेक्षा महिला तेव्हाची श्रेष्ठ आहे की तर कसं राहूया आणि आपापल्या गोष्टींवर करायला तर मूक बधीर अंध अपंग अंध अपंग याच्यासाठी आणि वयोवृद्धांच्यासाठी ते कायम काय करतात की आमच्या आईवडिलांच्याकडनं म्हणजे सरकारचे पैसे नाही ನಮ್ಮ आपण हे माझ्या आईवडिलांच्या नावावर हे सर्व संस्थेतून दर महिन्याला 1 लाख रुपये देते. प्रत्येक आश्रमला गोडा गोडी अशी अलसंदी खोबरेली सकरी बेला चहापुरी हे सगळं एक 10,000 खूप होतं. 10 आश्रम चालवले नाही तर प्रकार 500 वयोवृद्धांना मी आश्रमामध्ये पोहोचवले. अनाथ हे तर नेहमीच पेपरला घातले. आता हायलाईट एवढं अभ्यास करा प्रत्येक विषयामध्ये मुलांनी सल्ला वेगवेगळा कोण आहे सोशल वर्कर आहे कशासाठी हे पेपर का द्यावं म्हणजे का पाहिजे आम्हाला मी घरात जाऊन बसले तर ओळखणार कोण आम्हाला ज्यावेळेला तुम्ही पेपर वाचता पेपरमध्ये आल्यानंतर माहिती होते नाही की सल्ला वेगवेगळे मी काम केले तर तुमच्या बाजूला कोणतरी एक प्रयोग असते अनाथ असते नाहीतर तिला असतात काम बघत नाही तर मग तुम्हाला उपयोग सांगते असं तिथं अध्याय आहे आणि तुमचा काय हेतू आहे करा मग आम्ही आश्रमाला सांगतो. आश्रमामध्ये सांगतात की एकच कोणी केला नसेल तर उद्या आम्ही करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गासाठी कल्पकतेचे व्यासपीठ खुले झाल्याची प्रतिक्रिया महिला वर्गाने व्यक्त केली. तसेच बक्षीस वितरणाचा आनंदाचा सोहळा रंगल्याचं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुनील टेक्स्टाईल्स शोरूमच्या संचालिका कविता काठारिया, माजी नगरसेविका सरला हेरेकर, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर क्षिप्रा दीक्षित, ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेच्या प्राचार्य अलका जाधव या उपस्थित होत्या. या मान्यवरांनी महिला वर्गाला मौलिक मार्गदर्शन केलं. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सुनील टेक्स्टाईल, BS चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉल, हजारे किचनवेअर तसेच मंगलदीप शोरूम यांचे सहकार्य लाभले होते. त्याचप्रमाणे विश्वागी कंपनीचे प्रतिनिधी नागेश मन्नोळकर आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मप्रसाद हुली यांनी महिलांसाठी भेटवस्तू प्रदान केल्या. संपादक उपेंद्र बाजीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. भूमिका बाजीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पाटील आणि निष्ठा जावळे यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी मुख्य प्रतिनिधी रवी मालशेट, ओमकार अंगडी आणि ओमकार आठवले यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय. त्यामुळे समस्त शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुविधा द्याव्यात, अन्यथा भव्य प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्यसभा सदस्य खासदार इराण्णा कडाडी यांनी दिलाय. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य रयत मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या समस्यांचा डोंगर उभा ठाकलाय. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत शेतकरी संकटात आहे. तशातच साखर कारखाना संचालकांकडून ऊसाची थकबाकी देण्यात टाळाटाळ करण्यात येतेय. दर निश्चितीबाबत देखील साखर कारखाने उदासीन आहेत. या सर्व संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेवेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ऑपरेशन मदत समूहाकडून जांबोटी भागातील शाळांची पाहणी.
ऑपरेशन मदत ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जांबोटी परिसरातील जांबोटीवाडा, जांबोटी वडगाव आणि विजयनगर जांबोटी या 3 गावातील सरकारी प्राथमिक शाळांना भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी चर्चा करताना तेथील परिस्थितीची माहिती घेतली। ऑपरेशन मदत संस्थेच्या ग्रामीण शिक्षण अभियान उपक्रमाअंतर्गत जांबोटी वडगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील शाळेच्या परिस्थितीबद्दल शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आशा देवगेकर, ममता के, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महेश देसाई आणि ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सुनील देसाई, समाजसेवक विठ्ठल देसाई तसेच पालकांशी शाळेची सुधारणा करण्यासाठी चर्चा केली। खानापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खानापूर यांच्या वतीने रविवारी खानापूर शहरातील प्रमुख मार्गावरून आणि गल्लीतून पथसंचलन करण्यात आलं। यावेळी हजारो स्वयंसेवकांनी पथसंचलनात सहभाग घेतला होता। स्वामी विवेकानंद शाळेपासून पथसंचलनाची सुरुवात झाली। खानापूर शहरातील नागरिकांनी प्रत्येक चौकात आणि प्रत्येक मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषांच्या मूर्त्या ठेवून रांगोळी काढून स्वागत कमानी उभारल्या होत्या। पथसंचलनाचे गल्लीत आगमन होताच महिला आणि पुरुषांनी पुष्पवृष्टी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे स्वागत केले। संपूर्ण शहरात पथसंचलन झाल्यानंतर परत स्वामी विवेकानंद शाळेकडे पथसंचलनाचे आगमन झाले आणि त्या ठिकाणी सांगता करण्यात आली। मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊन पावले उचलावीत आणि परिश्रम घ्यावेत असे मार्गदर्शन मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमुख्य अभियंता उदय कुलकर्णी यांनी केले। येथील बीई सोसायटी संचलित मॉडेल इंग्रजी माध्यम शाळेच्या 10वी इयत्तेमधील विद्यार्थ्यांना त्यांनी भवितव्य मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला। याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले। तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उषाताई गोगटे शाळेचे प्राचार्य MK मादार उपस्थित होते। त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील शिक्षक वर्गांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्गासह पालक देखील उपस्थित होते। उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलमध्ये पालक सभा संपन्न। श्रीमती उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलच्या SSLC विद्यार्थ्यांच्या पालक सभेत सहभागी होऊन विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमात शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये आणि पालक प्रतिनिधी म्हणून निर्मला देसाई आणि सौम्या जेऊर यांनी उपस्थित राहून सल्ला दिला। शाळेचे मुख्याध्यापक MK मादार आणि शाळेची ज्येष्ठ शिक्षिका सरस्वती देसाई यांनी शाळेबद्दल माहिती दिली। वर्ग शिक्षक व्यंकटेश कुलकर्णी आणि श्रीदेवी कुलकर्णी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजिता कुंभार हिने केले तर श्रुती जुवेकर हिने स्वागत केले। यावेळी श्राव्या शेट्टीने आभार मानले। समर्थ कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कोजागिरी उत्सव उत्साहात। येथील समर्थ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कोजागिरी उत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवन खटाव आणि समूहातर्फे कराओके गायन कार्यक्रम सादर करण्यात आला। त्याला रसिकांची उत्तम दाद मिळाली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोकाक टेक्सटाईलचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील उपस्थित होते। योगिता हुंचीकट्टी यांनी स्वागत केले। समर्थ सोसायटीचे अध्यक्ष अजय सुनाळकर, प्रमुख पाहुणे रमेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। त्यानंतर गायत्री बागलकोटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। बैलहोंगलमध्ये धाड टाकून 70 जुगारांना अटक। बैलहोंगलमधील एका बार अँड रेस्टॉरंटच्या टेरेसवर जुगार खेळणाऱ्या 70 जणांना अटक केली। या सर्वांकडून 2 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली। जिल्हा CN विभागाने रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास ही कारवाई केली। बैलहोंगल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक बार अँड रेस्टॉरंट आहे। याच्या टेरेसवर जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा CN पोलीस निरीक्षक BR गड्डेकर यांना मिळाली। त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला। रात्री उशिरा या सर्वांना बेळगावातील जिल्हा CN कार्यालयात आणून त्यांची हजेरी घेण्यात आली। गणेशपुरात टोळक्यांकडून जवानाला जबर मारहाण। गणेशपूर येथील एका बार समोर रविवारी एका टोळक्याने जवान परशुराम पाटील वय 42 यांना जबर मारहाण केली। बारमध्येच त्यांचे भांडण सुरू झाल्यानंतर जवानाला रस्त्यावर आणून 4 ते 5 जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी रस्त्यावर पाडून मारहाण केली। तसेच दगडाने डोक्यावरही वार केला। रविवारी मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला। जखमी जवान हा सुट्टीवर आलेला असल्याचं समजतं। दारूच्या दुकानात किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं समजतं। मारहाण सुरू असताना काही युवकांनी मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला। इनरव्हील क्लबतर्फे शाळेचे सुशोभीकरण।
टिळकवाडीतील सरकारी मराठी शाळा क्रमांक 36च्या इमारतीचे इनरव्हील क्लबतर्फे सुशोभीकरण करण्यात आले. रंगरंगोटी करून चित्रे रेखाटण्यात आल्याने शाळा इमारतीचे रूप पालटले आहे. शाळा क्रमांक 36 मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणात राहण्यासाठी ताजेतवाने वाटावे यासाठी इनरव्हील क्लबतर्फे इमारतीला रंग देऊन विविध चित्रे रेखाटण्यात आली. विविध चित्रांमुळे शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. GIT कॉलेजच्या आर्किटेक्चर विभागाच्या 40 विद्यार्थ्यांनी मोबदला न घेता ही शाळा रंगवली आहे, अशी माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी दिली. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED TV और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बाळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जयम कालीमिर्ची आणि निवृत्त पोलीस निरीक्षक DC लक्कण्णावर यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार करण्यात आले आहे. याआधी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांच्या नावाने देखील फेसबुकवर बनावट खाते निर्माण करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा पोलीस निरीक्षकांच्या नावाने बनावट खाते तयार करून पोलीस दलाला आव्हान देण्यात आलंय. कॅन्टोन्मेंट कर्मचारी 2 महिने पगाराविना 2 महिने उलटले तरी पगार न झाल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांना दसरा उत्सव कोरडाच गेला. आता दीपावली सण तोंडावर आला असून तत्पूर्वी पगार न झाल्यास कर्मचाऱ्यांचे दिवाळे वाजण्याची वेळ आली आहे. 2 महिन्यांचा पगार करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डला 2,82,00,000 रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी अधिकारी बेंगळूर आणि पुण्याची वारी करतायत. एका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी तर थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून साद घातली आहे. आविष्कार उत्सवाची बक्षीस वितरणाने सांगता येथील आविष्कारतर्फे खरेदी महोत्सव, मिनी फूड फेस्टिवल आणि विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम रविवारी झाला. आविष्कार संस्थेच्या अध्यक्षा यशस्वी देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी बेळगावकर, रोहिणी गोगटे व्यासपीठावर होत्या. मराठा मंदिर सभागृहात झालेल्या या महोत्सवात विविध प्रकारच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते. हजारो ग्राहकांनी भेट देऊन या महोत्सवाचा आनंद लुटला. या निमित्त झालेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं.
मराठी विद्यानिकेतन येथे गांधी संस्कार परीक्षा संपन्न. मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने घेण्यात येणारी गांधी संस्कार परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बीबी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत, स्पर्धा संयोजक प्रसाद सावंत, शीतल बडमंजी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये शाळेच्या 5वी ते 10वी इयत्तेमधून एकूण 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना गांधीजींच्या जीवनावर आधारित गांधी पुस्तिका वितरित करण्यात आली होती. या पुस्तिकेचा अभ्यास करून ही परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. आर्ट्स सर्कलतर्फे शुक्रवारी दीपावली पहाट कार्यक्रम. शुक्रवार दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता भाग्यनगरमधील रामनाथ मंगल कार्यालयात दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त प्रसिद्ध गायिका प्राची जठार आणि मुग्धा गावकर यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर अंगद देसाई तर संवादिनीवर रवींद्र माने साथ देतील. कार्यक्रमात रसिकांना प्रवेश खुला असून याचा लाभ घ्यावा असं कळविण्यात आलंय. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा. स्वामी विवेकानंद सेवा ट्रस्ट टिळकवाडी बेळगावतर्फे स्वामी विवेकानंदांच्या 161व्या जयंतीनिमित्त शालेय व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे विषय चित्रकला, भक्तिगीत, प्रश्नमंजुषा, भरतनाट्यम, निबंध, अंग्रेजी व्याकरण, समूह भक्तिगीत, भगवद्गीता श्लोक जप, भाषण, योगासन आणि भक्तिगीत असे आहेत. पालक आणि शिक्षकांसाठी भाषण स्पर्धा होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एपीएमसीत वीज निर्मितीची होणार चाचणी. एपीएमसी येथील मनपाच्या वीज निर्मिती प्रकल्पाची चाचणी घेतली जाणार आहे. त्याची पूर्वतयारी महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या ह्या प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. चाचणीसाठी आधी इथे शेण वापरले जाणार आहे. त्यासाठी 8 टन शेण आवश्यक आहे. 4 टन शेण जमा केले आहे. बेळगावात डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन काळात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. मनपाच्या 24 कर्मचाऱ्यांना लेखी समज. कार्यालयात कामावर उशिरा आलेल्या महापालिकेच्या 24 कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी लेखी समज दिली. त्यात काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यापुढे महापालिकेचे कामकाज सुरू होण्याआधी कामावर येणे, आल्यानंतर बाहेर जाताना हालचाल वहीत तशी नोंद करण्याची सक्ती केली आहे. नोंद न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. जे 24 जण गुरुवारी कामावर उशिरा झाले होते त्या सर्वांना सामान्य प्रशासन विभागाकडून लेखी समज देऊन त्यावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सही घेतली आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांना छाप बसणार आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम साजरा. नाट्यशास्त्र हा समाजाला लाभलेला चिरंतन ठेवा आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी व्यक्त केले. टिळकवाडीतील वरेरकर नाट्य संघात रविवारी मराठी रंगभूमी दिनानिमित्त वाङ्मय चर्चा मंडळ, वरेरकर नाट्यसंघ, लोकमान्य ग्रंथालय व बुलकतर्फे आयोजित नाटक बसवण्याची प्रक्रिया या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन झाले. त्यानंतर पंडित यांचा अनिल पाटणेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्रीधर कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. किशोर काकडे यांनी सूत्रसंचालन केले. संती बसवाड इथे समाज मंदिर उभारण्याचे आश्वासन. मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय आहे. गावकऱ्यांच्या सोयीसाठी गावात सुसज्ज असे समाज मंदिर उभारण्यात येईल, अशी माहिती महिला आणि समाज विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. संती बसवाड ग्रामस्थानाच्या वतीने मंत्री हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी युवराज कदम, सिस्टर लवीना, बसू बिरमुट्टी, रामलिंग केरकर, मेहबूब तहसीलदार, अशफाक तहसीलदार, अजय चिनकुप्पी, रेणुका खानापुरे आदी उपस्थित होते. जिल्हा रोलर स्केटिंग स्केटर्सची 39व्या राज्य चॅम्पियनशिपसाठी निवड स्पर्धा उत्साहात. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 17वी जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2023 दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी शिवगंगा स्पोर्ट्स अकादमी, ओमनगर स्केटिंग रिंग, बेळगाव येथे घेण्यात आली. या चॅम्पियनशिपमध्ये 150हून अधिक स्केटिंगपटूंनी या निवड चाचणी आणि चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला. या चॅम्पियनशिपचा उद्घाटन सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभाला सौ ज्योती चिंडक, आंतरराष्ट्रीय स्केटर निखिल शिंडक, श्री सूर्यकांत हिंडलगेकर, श्री विश्वनाथ येळूरकर, श्री तुकाराम पाटील, सूरज शिंदे, अजित शेलेदार, विनायक पाटील, स्केटर्स आणि पालक उपस्थित होते. सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, अजित शिलेदार, तुकाराम पाटील,
झेप माडीवाले, सोहम हिंडलगेकर आणि इतर यांनी वरील चॅम्पियनशिप आणि निवड चाचण्या आयोजित करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. राज्यस्तरीय बास्केटबॉलमध्ये झेवियर्स हायस्कूल उपविजेता. कोलारमध्ये झालेल्या कर्नाटक राज्य शिक्षण खात्याच्या वतीने 17 वर्षाखालील कर्नाटक राज्यस्तरीय माध्यमिक आंतरशालेय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स हायस्कूल बेळगाव विभाग उपविजेता ठरला. उपविजेत्या संघाला चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. पहिल्या सामन्यात बेळगाव विभागाने म्हैसूरचा 54-20 अशा गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात गुलबर्गा विभागाचा 44-10 असा पराभव केला. अंतिम सामन्यात बेंगळूर विभागाविरुद्ध बेळगावचा 60-50 अशा गुणफरकाने पराभव झाला. संघात चैतन्य तराळे, साईराज पाटील, आशुतोष अनगोळकर, अथर्व होणगेकर, अभय कंगराळकर यांचा समावेश होता. या खेळाडूंना प्राचार्य फादर सिरिल बॅग्स, प्रशिक्षक चेस्टर रोझारिया, केशर अली सरदार आणि मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले. कावळेवाडीत 3 डिसेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा. कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय यांच्या वतीने 3 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा मुला-मुलींसाठी 4 विभागात घेण्यात येणार आहेत. मुलांसाठी खुला गट आणि 14 वर्षाखालील तर मुलींसाठी खुला गट आणि 14 वर्षाखालील गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक गटात 5 विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख YP नाईक यांनी दिली आहे. विद्यार्थी दशेपासून खेळाची आवड असणे आवश्यक. आपल्या मातीतील खेळ म्हणून खो खो ओळखला जातो. शारीरिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी खेळाची गरज आहे. विद्यार्थी दशेपासून खेळ खेळले पाहिजेत, तरच आपले शरीर सदृढ बनते, असे मत लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ टिळकवाडी यांच्या वतीने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी खो खो स्पर्धेचे आयोजन गुरुवारी मराठा विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर विश्वनाथ भांदुर्गे होते. यावेळी मोरे बोलत होते. सेक्रेटरी श्रीकांत शानबाग, खजिनदार मल्हारी दिवटे, प्रथमेश टपाल, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपसचिव डॉक्टर दीपक देसाई, कार्यकारी सदस्य बाळाराम पाटील, खो खो संघटनेचे सदस्य विवेक पाटील, विशाल नायडू, अशोक शिंत्रे, YC गोरल, KT काटकर आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक नियोजन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक समरसिंग पाटील यांनी केले. बाळाराम पाटील यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण करण्यात आलं. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, प्राध्यापक सुरेश पाटील उपस्थित होते. वैशाली नायडू यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये मुलांच्या विभागात प्रथम मलप्रभा हायस्कूल चापगाव, द्वितीय महालक्ष्मी हायस्कूल बस्तीकट्टी, तृतीय संभाजी हायस्कूल बैलूर आणि चौथा सह्याद्री हायस्कूल गोधोळी या संघांनी क्रमांक मिळविला. मुलींच्या विभागात प्रथम मलप्रभा हायस्कूल चापगाव, द्वितीय मराठा विद्यानिकेतन, तृतीय महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाड, चौथा संभाजी हायस्कूल बैलूर या संघांनी क्रमांक मिळविला. यावेळी आभार BB कोंडस्कोप यांनी मानले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष SD पाटील, कार्याध्यक्ष PR पाटील, NC उडकेकर, PO पाटील, PH पाटील, BB कोंडस्कोप यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.